पी-सी-ओ-डी तर आहे. मग कशाला घाबरायचं असं बऱ्याचदा वाटतं. पण पी-सी-ओ-डीला सुद्धा कॉम्प्लिकेशन्स असतात बरं का. आता आपण बघितलं की पिरियड्स आणि वजन ह्याचा संबंध असतो. तर पी-सी-ओ-डीचं पहिलंच कॉम्प्लिकेशन दिसतं की ओबेसिटी आणि ओबेसिटीच्या अनुषंगाने येणारं म्हणजे टाइप 2 डायबिटीज. सो त्याच्यामुळं आत्ता लहानपणी म्हणजे टीनेजमध्ये जर ओबेसिटी आहे आणि त्याच्याबरोबर पी-सी-ओ-डी आहे, तर पुढे जाऊन 30-35 लवकर वयामध्ये सुद्धा इव्हन डायबिटीज होण्याची शक्यता त्याच्यामध्ये जास्ती असते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, की प्रत्येक महिन्याला हे जे रक्तस्राव होतो गर्भाशयातून किंवा योनी मार्गातून, सो त्याच्यामुळं शरीरामध्ये हृदरोगाची जी रिस्क असते ती कमी होते, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. हे जे शोधन होतं शरीरामध्ये त्याच्यामुळं. पण इव्हन मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, की जर का पी-सी-ओ-डी असेल, तर त्याच्यामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स येण्याची सुद्धा शक्यता त्याच्यामध्ये जास्ती राहते. सो हे पण आहे, की त्याच्या पुढे जाऊन हृदरोगाची लक्षणं किंवा कार्डियाक काही ना काहीतरी डिसीजेस होणं ही गोष्ट शक्यता असते. म्हणून पी-सी-ओ-डीला एकदम हलक्यात घ्यायला नाही पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं वेट जास्ती आहे, लिपिड्स पण वाढण्याची शक्यता आहे. सो कोलेस्टेरॉल वाढणं हा भाग सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला दिसून येतो. आणि त्याच्याच बरोबर एकदम रिमोट पॉसिबिलिटी पण तरीसुद्धा ती नोन किंवा टेक्स्टेड आहे. तर अशी जी आहे ती म्हणजे एंडोमेट्रियल कॅन्सर. ह्यासुद्धा गोष्टी त्याच्यातनं होऊ शकतात. सो म्हणून पी-सी-ओ-डी असेल तर त्याला इग्नोर नाही करायला पाहिजे. त्याची योग्य ट्रीटमेंट घेणं ही गोष्ट गरजेची आहे.